महाराष्ट्र सीईटी मध्ये पण आहे आणि JEE मध्ये पण आहे. तर काल ओके जे सर. डिस्कशन घेतलंय त्याची आपण एक क्विक रिव्हिजन घेऊया. आधी आपण पहिली डेफिनेशन पाहिली स्टेटमेंट. सो फर्स्ट वी सॉ व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्टेटमेंट. ही डेफिनेशन पाहिली आपण स्टेटमेंटची. तर डेफिनेशन मध्ये आपण पाहिलं की स्टेटमेंट हे नेहमी असर्टिव्ह सेंटेन्स असते, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असते. त्याला आपण मराठीत म्हणतो विधानार्थी वाक्य. ओके. अँड हां. त्याची जी ट्रुथ व्हॅल्यू आहे ते एकतर ट्रू असू शकते किंवा फॉल्स असू शकते. एकतर ते बरोबर असेल किंवा चुकीचं असेल. बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. पण एकाच वेळी ते बरोबर आणि चुकीचं असं होऊ शकत नाही. ठीक आहे. तर पहिल्यांदा मी नंतर तुम्हाला हे 4 प्रकारचे वाक्य सांगितलेत. ग्रामरमध्ये जे तुम्ही शिकलेले आहातच. पहिला जो टाइप असतो तो असतो असर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असते. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म. नंतर सेकंड टाइपचं सेंटेन्स असते त्याला आपण म्हणतो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी वाक्य. त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह असले की समजून चालायचं. हे प्रश्नार्थक वाक्य आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य, ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्ब जनरली आधी येतो किंवा रिक्वेस्ट जर असेल तर त्याच्यामध्ये प्लीज हा शब्द येतो. सजेशन असेल तर LET लेट हा शब्द येतो. तर यांना म्हणायचं आज्ञार्थी वाक्य. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मीन्स हे आहेत उद्गारवाचक वाक्य. नो नो आय एम नॉट टीचिंग ग्रामर, आय एम टीचिंग मॅथ्स ओनली. सो ह्या 4 टाइपचे सेंटेन्स असतात. त्यापैकी हे जे स्टेटमेंट आहे मॅथ्स मध्ये जे स्टेटमेंट आहे ते असते असर्टिव्ह सेंटेन्स. इट शुड बी असर्टिव्ह सेंटेन्स अँड इट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. एकतर चुकीचं असेल किंवा बरोबर असेल. बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. दोन्ही एकत्र नाही येऊ शकत. नंतर आपण तिथं लिहिलं की स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स PQR एक्सेट्रा. आता एक्झाम्पल बघू. बघा आता एक्झाम्पल मधून तुमच्या लक्षात येईल की सन रायजेस इन द ईस्ट हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि त्याचे ट्रुथ व्हॅल्यू काय आहे? ट्रू आहे. ठीक आहे. म्हणून त्याला आपण म्हणू शकतो इट इज अ स्टेटमेंट बिकॉज इट इज असर्टिव्ह सेंटेन्स अँड इट्स ट्रुथ व्हॅल्यू इज ट्रू. पण आता पुढचं जे स्टेटमेंट आहे ते आहे 3x. पुढचं जे वाक्य आहे ते आहे 3x - 2 = 0. आता बघा x ची व्हॅल्यू जर का मी 2/3 टाकली तर हे ट्रू येईल. पण बाकीच्या x च्या व्हॅल्यू साठी, उरलेल्या x च्या व्हॅल्यू साठी हे फॉल्स येईल. म्हणजे हे दोन्ही आहे, ट्रू पण आहे, फॉल्स पण आहे. म्हणून या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही. एकाच वेळी हे ट्रू पण होईल आणि फॉल्स पण होईल. सो वी से इट इज नॉट अ स्टेटमेंट, इट इज अन ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्सची डेफिनेशन मी पुढे लिहून दिलेली आहे की अ सेंटेन्स विच इज ट्रू अँड फॉल्स सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी. एकाच वेळी जर ते ट्रू पण असेल आणि फॉल्स पण असेल, चुकीचं पण आहे, बरोबर पण आहे. जसं x + 6 = 9. तर x च्या 3 व्हॅल्यू साठी हे ट्रू येईल आणि बाकीच्या व्हॅल्यू साठी हे फॉल्स येईल. ही इज ऑनेस्ट. आता कोणी कोणी म्हणेल की तो प्रामाणिक आहे, पण कोणाच्या नजरेत तो व्यक्ती अप्रामाणिक पण असू शकतो. किंवा आणखी एक एक्झाम्पल इथे दिलंय, मॅथेमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. काही लोकांसाठी मॅथ्स इंटरेस्टिंग सब्जेक्ट असू शकतो, काही लोकांसाठी तो इंटरेस्टिंग नसतो. म्हणून याचं जे ट्रुथ व्हॅल्यू आहे ते ट्रू पण येईल, फॉल्स पण येईल. काही लोकांसाठी ट्रू येईल, काही लोकांसाठी फॉल्स येईल. म्हणून अशा वाक्याला आपण म्हणायचं इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाही, बिकॉज इट इज अन ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स चा अर्थ मी ब्रॅकेट मध्ये लिहिलाय, ट्रू अँड फॉल्स दोन्ही पण असू शकते ते. ओके. नंतर चौथं एक्झाम्पल घेतलंय आपण, व्हॉट इज युअर नेम. हे स्टेटमेंट आहे की नाही चेक करा. स्टेटमेंटची डेफिनेशन काय होती? अ स्टेटमेंट शुड बी असर्टिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ते विधानार्थी वाक्य असलं पाहिजे, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य नसायला पाहिजे. आणि ते एकतर ट्रू असायला पाहिजे किंवा फॉल्स. बट नॉट बोथ सायमल्टेनियस. दोन्ही एकत्र नसायला पाहिजे. तर हे जे स्टेटमेंट आहे हे प्रश्नार्थक वाक्य आहे. सो वी से इट इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. हे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून. ठीक आहे. तर हे 4 एक्झाम्पल मी याच्यासाठी डिस्कस केले. त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे पॉइंट कव्हर झालेत. पहिलं स्टेटमेंट होतं, कारण की ते असर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि ट्रू आहे. दुसऱ्यामध्ये ते कधी ट्रू येते, कधी फॉल्स येते, म्हणून ते स्टेटमेंट नाही. तिसरं पण कधी ट्रू येते, कधी फॉल्स येते, म्हणून हे स्टेटमेंट नाही. चौथ्यामध्ये
हे दुसऱ्या टाईपचंच वाक्य आहे, असर्टिव्ह सेंटेन्स नाही, विधानार्थी वाक्य नाही. सो वी से दॅट इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके. नंतर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. म्हणजे ट्रू जर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण कॅपिटल टी ने डिनोट करतो, जर स्टेटमेंट ट्रू असेल, सत्य असेल. जसं आपण सन रायजेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो, हे काय आहे, ट्रू आहे, तर याची ट्रूथ व्हॅल्यू येईल कॅपिटल टी. ओके. फॉल्स असेल तर त्याला एफ लिहितो आपण. तर फॉल्सचे मी काही एक्झाम्पल दिलेत. काल आपण भरपूर एक्झाम्पल डिस्कस केलेत. इथं मी दोन्ही एक्झाम्पल लिहून दाखवतो. पहिला समजा एक स्टेटमेंट दिलंय की 5 into 4 is equal to 20. तर हे स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी. दुसरं एक्झाम्पल समजा मी असं लिहिलंय 3 into 5 is equal to 20. हे स्टेटमेंट आहे पण हे फॉल्स आहे, कारण की 3 5 15 होते, 20 नाही होत, म्हणून हे स्टेटमेंट आहे पण फॉल्स आहे. ओके. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. तर काल आपण ह्या 3 गोष्टी पाहिल्या. फर्स्ट वन वी सॉ स्टेटमेंट, त्याचे डेफिनेशन तुमच्या लक्षात आले असेल. दुसरं आपण पाहिलं त्याची ट्रूथ व्हॅल्यू, स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू, ते ट्रू किंवा फॉल्स असू शकते. आणि तिसरं आपण पाहिलं ओपन सेंटेन्सची डेफिनेशन, जो की सायमल्टेनियसली ट्रू आणि फॉल्स असू शकतो, ओपन सेंटेन्स. ओके. आणि याच्यावर आधारित जे पहिली एक्सरसाइज आहे, पहिल्या एक्सरसाइज मधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, हा मी काल होमवर्क दिला होता. सो एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1. तर तुम्हाला काही क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दाखवले आणि उरलेले तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले. तर कालचं होमवर्क ज्यांनी सॉल्व्ह केले, ज्यांना काही डाऊट असतील तर विचारू शकता. याच्यामध्ये प्रश्न बघा कसा विचारला गेलाय. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. खाली दिलेल्या सेंटेन्स पैकी कोणते स्टेटमेंट आहेत. जस्टिफाय, कारणासहित सांगा, जस्टिफाय. अँड इन केस ऑफ स्टेटमेंट, जर का ते स्टेटमेंट असेल, देन टेल इट्स ट्रूथ व्हॅल्यू. त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगा, ट्रू आहे का फॉल्स आहे. तर जसं काल आपण डिस्कशन घेतलं की 5 + 4 = 13. दिस इज अ स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आहे. इन केस ऑफ स्टेटमेंट, स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची, हे फॉल्स स्टेटमेंट आहे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, फॉल्स. कारण की 5 + 4 9 होते, पण इथं 13 दिलेलं आहे. x - 3 Yes. = 14. दिस इज नॉट अ स्टेटमेंट. का बरं स्टेटमेंट नाही? कारण की x = जर का मी 17 घेतलं तर हे ट्रू होईल, पण बाकीच्या x च्या साठी, समजा मी x = 1 घेतला, 2 घेतला, 3 घेतला, तर त्याच्यासाठी ते फॉल्स येईल. तर ते सायमल्टेनियसली ट्रू पण येत आहे, फॉल्स पण येत आहे. तर याचं कारण असं आहे की हे ओपन सेंटेन्स आहे. ओपन सेंटेन्स असल्यामुळे आपण म्हणू शकतो हे स्टेटमेंट नाही. तर याला असं पूर्ण एका वाक्यात लिहायचंय. जसं इथं सॉल्व्ड एक्झाम्पल दाखवलेले आहेत तुम्हाला, मी बुक मध्ये सॉल्व्ह करून दाखवले त्यांनी. रिझन विथ रिझन आन्सर लिहिले बघा. सो दॅट आय विल जस्ट शो यू वन ऑर टू एक्झाम्पल्स. अशा पद्धतीने हे जे पहिला क्वेश्चन आहे, हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बघा इथं लिहिले रिझन. समजा 6 into 4 = 25 असं दिलंय, तर इट इज अ स्टेटमेंट बट इट इज फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ. आणि दुसरं एक्झाम्पल जे दिलंय x + 6 = 9. दिस इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज इट इज ओपन सेंटेन्स. कारण की x + 6 = 9 जे आहे ते ट्रू पण येते, फॉल्स पण येते एकाच वेळी. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द स्टेटमेंट. हे आपण काल डिस्कशन घेतलं. जे आज काल अब्सेंट होते त्यांनी आज होमवर्क सॉल्व्ह करून घ्या. ओके. नंतर दुसरा डिस्कशन आपण आज घेतोय, दॅट इज हा आपला काल पहिला पॉइंट होता स्टेटमेंटचा. तर आज आपण दुसरा पॉइंट डिस्कस करतोय, पॉइंट नंबर 2. Point number 2 today we are discussing, and it is logical connectives and simple and compound statements. ठीक आहे. हा दुसरा पॉइंट आहे, लॉजिकल कनेक्टिव्स, सिंपल
statements, simple statements and compound statements. क्लास चालू Okay. है ना. So इकडे आधी आपण पहिली डेफिनेशन बघू, सिंपल स्टेटमेंट. काय अर्धा घंटा 40 मिनिट थांब ना. सिंपल स्टेटमेंट. कुठं चालला आता? सो सिंपल स्टेटमेंटची डेफिनेशन काय आहे? बघा, सिंपल आणि कंपाऊंड स्टेटमेंट. तर सिंपल म्हणजे साधं विधान म्हणू शकतो त्याला आपण मराठीत. व्हेरी व्हेरी इझी टू अंडरस्टँड. अ स्टेटमेंट which cannot be split further into a statement which cannot be further split into two or more statements is called as simple statement. Okay, simple statement means a statement which cannot be split म्हणजे त्याचे आपण विभाजन करू शकत नाही into two or more statement. त्याचे छोटे आपण स्टेटमेंट्स बनवू शकत नाही. ओके, ते एक असं सिंपल स्टेटमेंट असेल ज्याला आपण परत विभाजित किंवा डिवाइड करू शकत नाही. ओके. सो द स्टेटमेंट, याचे एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल, स्टेटमेंटला आपण कुठले नेहमी स्मॉल लेटरने दाखवतोय, तर P इज अ स्टेटमेंट सच दॅट आपण एक स्टेटमेंट लिहितोय 5 into 9 is equal to 45. हे आहे एक सिंपल स्टेटमेंट. त्याला परत आपण विभाजित करू शकत नाही छोट्या छोट्या स्टेटमेंट मध्ये. दुसरं एक्झाम्पल, Q इज अ स्टेटमेंट. आपण असं लिहितोय दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. हे जे आहे स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू स्टेटमेंट आहे आणि त्याला आपण पुढे विभाजित करू शकत नाही, परत त्याचे तुकडे करू शकत नाही. हे एकदम सिंपल स्टेटमेंट आहे. सो ही झाली पहिली डेफिनेशन सिंपल स्टेटमेंटची. पण जर कंपाऊंड स्टेटमेंट असेल, कंपाऊंड स्टेटमेंट, तर तुम्हाला माहिती आहे की जसं केमिस्ट्री मध्ये तुम्ही शिकलेले आहात, कंपाऊंडचा अर्थ काय होतो, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट्स असतात. ओके, तर कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये पण एकापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट असतात. जे साधे विधान असतील ते एकापेक्षा जास्त याच्यामध्ये मिक्स केलेले असतील कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये. ओके. सो याची जी डेफिनेशन आहे, इफ अ स्टेटमेंट is a combination of two or more statements, ज्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट असतील, पण कसे सिंपल स्टेटमेंट, ज्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट्स असतील, then it is called as compound स्टेटमेंट. त्याला आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट. ओके. तर याचे एक्झाम्पल्स बघूया. बघा, आता इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, 3 इज अ प्राइम अँड 4 इज अन इवन नंबर. फॉर एक्झाम्पल, याचं उदाहरण, याला आपण सो लेट अस टेक एन एक्झाम्पल. 3 इज अ प्राइम and 4 is an even number. Okay. So this is a compound statement. Why it is compound statement? Because it contains two simple statements. याच्यामध्ये या दोघांनाही and या word ने जोडलेला आहे. Both the simple statements, 3 is a prime and 4 is an even number, both the statements are connected by and letter. So याच्यामध्ये जे सिंपल स्टेटमेंट आहे त्याच्यापैकी पहिलं सिंपल स्टेटमेंट आहे 3 is a prime.
त्याला आपण P ने डिनोट केलंय. आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे, इट इज 4 इज अन इवन नंबर. ओके. So like this, there are two statements. Okay. 3 is a prime and 4 is an even number. या दोघांना and नी जोडलंय. तर आता या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये कमीत कमी दोन सिंपल सेंटेन्स असायला पाहिजे, स्टेटमेंट असायला पाहिजे. दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंबाईन केलेले जर असतील तर त्याला आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट. तर हे जे पूर्ण मी लिहिलंय हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. ओके. आता राहिला तिसरी डेफिनेशन आहे लॉजिकल कनेक्टिव्ह. तर आपण दोन डेफिनेशन पाहिल्या. सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय, ज्याला आपण ज्याचे तुकडे करू शकत नाही, एकच साधं विधान असते त्याच्यामध्ये. पण कंपाऊंड स्टेटमेंटचे जर तुकडे केले तर आपल्याला साधे विधान भेटतील. जसे इथं दोन सिंपल स्टेटमेंट आहेत त्यांना जोडलेलं आहे, त्याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. आता लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय, या दोन कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये दोन सिंपल स्टेटमेंटला जोडणारा जो शब्द असतो त्याला म्हणतात लॉजिकल कनेक्टिव्ह. जसं इथं अँड वापरला आपण. तर ही झाली आता तिसरी डेफिनेशन नंबर सी, लॉजिकल कनेक्टिव्ह. जसं तुम्हाला माहिती आहे, लग्न समारंभ होण्याच्या आधी जो मधला व्यक्ती असतो त्याला मध्यस्थी म्हणतो ना आपण, तो दोघांचे संबंध जोडतो. ओके. हस्बंड आणि वाईफचे. तर लॉजिकल कनेक्टिव्ह तसंच आहे. या दोन साधे वाक्य जे असतात, 3 इज अ प्राईम नंबर, प्राईम हे साधं वाक्य आहे. 4 इज अ इवन नंबर हे एक साधं विधान आहे. या दोघांना जोडणारा आहे हा अँड. तशा पद्धतीने सो लॉजिकल कनेक्टिव्ह. तर इथं जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत, जनरली आपण टोटल 5 लॉजिकल कनेक्टिव्ह वापरतो आपल्या मॅथ्स मध्ये. तर ते लॉजिकल कनेक्टिव्हची आधी आपण डेफिनेशन लिहून घेऊ. लॉजिकल कनेक्टिव्ह, द कनेक्टिव्ह which join 25 मिनिटात झाला. two or more simple statements. The connectives which join two or more simple statement. जे साधे विधान असतात त्यांना जोडणारे जे काही शब्द आहेत, the connectives which join two or more simple statements are called as लॉजिकल कनेक्टिव्ह. ठीक आहे. आणि आपण या चॅप्टर मध्ये, पूर्ण चॅप्टर मध्ये टोटल 5 लॉजिकल कनेक्टिव्ह पाहणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी एक्झाम्पल मध्ये लिहून दाखवतोय. पहिला आहे ऑर. ऑर ने आपण जोडू शकतो. याचा सिम्बॉल असा व्ही सारखा असतो. दुसरा आहे अँड. याचा सिम्बॉल असा उलटा व्ही असतो. ऑर अँड. तिसरा आहे इफ देन, ज्याचा सिम्बॉल आहे एरो, सिंगल एरो. याला सिंगल इम्प्लिकेशन पण म्हणतात. नंतर दुसरं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे इफ अँड ओनली इफ. याचा सिम्बॉल आहे डबल एरो, डबल इम्प्लिकेशन. आणि पाचवा आपण वापरतो नॉट. नॉटचा सिम्बॉल आहे निगेशन. तर हे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आपण पूर्ण चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहे. पूर्ण चॅप्टर याच्यावर आधारित आहे. लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय, असा शब्द जो दोन किंवा दोन पेक्षा सिंपल स्टेटमेंटला जोडतो. ओके. कनेक्टिव्ह म्हणजे जोडणारा शब्द. जसं इथं अँड ने दोन वाक्य जोडलेले आहेत. तर हे जे जोडणारे शब्द आहेत हे आहेत ऑर, अँड, इफ देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉट. ओके. सो वन बाय वन आपण आता हे जे सर्व लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत यांचं डिस्कशन घेऊ. तर पहिला आपण घेणार आहे नंबर 1. सो आता पुढचं हेडिंग देतोय मी लॉजिकल कनेक्टिव्ह. तर त्यापैकी पहिला लॉजिकल कनेक्टिव्ह आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजेच तो असतो अँड आणि त्याचा सिम्बॉल आहे असा उलटा व्ही. ठीक आहे. त्याला आपण लॉजिक मध्ये नाव दिलंय कंजंक्शन. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. अँड ला आपण म्हणतो कंजंक्शन. ठीक आहे. आता बघा, केव्हाही दोन स्टेटमेंट जर का अँड नी जोडले असतील तर त्याला म्हणायचं नेहमी कंजंक्शन. तर आपलं समजा स्टेटमेंट पहिलं पी असेल आणि दुसरं स्टेटमेंट क्यू असेल आणि दोघांनाही अँड या
शब्दाने जोडलं असेल तर त्याला म्हणायचं कंजंक्शन. ओके. आणि त्याला सिम्बॉल मध्ये आपण असं दाखवतो P and Q. याला वाचताना वाचायचं P and Q. ओके. नंतर याचा जो ट्रुथ टेबल आहे, ट्रुथ टेबल जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, तो आपण लिहून काढू. समजा पहिलं स्टेटमेंट P असेल, दुसरं स्टेटमेंट Q असेल आणि दोघांचाही अँड घेतला आपण, कंजंक्शन घेतलं, तर त्याची ट्रुथ व्हॅल्यू किती येते ते बघायचे. आता हे जे टेबल्स मी लिहून देतोय हे आपल्याला पूर्ण 2 वर्षभर लक्षात ठेवायचे आहेत. कारण की परत-परत या टेबलवर आधारित क्वेश्चन महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेत पण, एक्झाममध्ये पण आणि महाराष्ट्र सिटीमध्ये पण विचारले जातात. तर हा टेबल आपल्याला अतिशय ध्यानपूर्वक बघायचा आहे, ऐकायचा आहे. बघा, हे जे 2 P आणि Q आहेत, हे दोन्ही सिंपल स्टेटमेंट आहेत, साधे विधान आहेत. तर यांचे कॉम्बिनेशन्स आपण घेऊ. एक तर दोन्ही साधे विधान जे आहेत ते दोन्ही ट्रू येऊ शकतात. दोन्ही ट्रू येऊ शकतात किंवा पहिला ट्रू, दुसरा फॉल्स येऊ शकतो किंवा पहिला फॉल्स, दुसरा ट्रू येऊ शकतो किंवा दोन्हीही फॉल्स येऊ शकतात. आणि आपण त्याला डायरेक्ट शॉर्टकट असं लक्षात ठेवायचं, P चा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये लिहायचं TTFF. दोनदा T, दोनदा F लिहायचा आणि Q चा जो दुसरा कॉलम आहे त्याच्यामध्ये लिहायचं TF. म्हणजे हे सर्व चारही कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये कव्हर होतात. पहिलं कॉम्बिनेशन आहे दोन्ही ट्रू असू शकतात, P आणि Q सिंपल स्टेटमेंट, किंवा पहिला ट्रू दुसरा फॉल्स, किंवा पहिला फॉल्स दुसरा ट्रू, किंवा दोन्ही फॉल्स, दोन्ही चुकीचे असू शकतात. आणि मग त्यांचा अँड घेतल्यानंतर अँडचा अर्थ होतो कंपल्सरी. तर कंपल्सरी जर असेल तर जर दोन्ही ट्रू असतील तरच दोघांचं कंजंक्शन जे आहे ते ट्रू येते. नाहीतर एक जरी फॉल्स असेल तर हे सर्व फॉल्स येणार. याची जी ट्रुथ व्हॅल्यू आहे, P and Q ची ट्रुथ व्हॅल्यू हे केव्हा ट्रू येते, जर दोन्ही ट्रू असतील तरच. नाहीतर उरलेल्या सर्व केसमध्ये फॉल्स येईल. हे असं लक्षात ठेवायचं. हा झाला पहिला टेबल कंजंक्शनचा. त्यालाच आपण अँड म्हणतो. नंतर दुसरा टेबल आपल्याला डिस्कस करायचा आहे, दॅट इज डिसजंक्शन. डिसजंक्शनला आपण म्हणतो ऑर आणि त्याचा सिम्बॉल आहे असा V. तर त्याला आपण दोन स्टेटमेंट दिले असतील तर P or Q असं लिहू शकतो आणि सिम्बॉल मध्ये त्याला आपण असं लिहिणार P or Q. असा V टाइपचा सिम्बॉल असतो. V सारखाच दिसतो. P or Q. याचा ट्रुथ टेबल बघा आता. परत P आणि Q चे दोन कॉलम सेमच राहतील, TTFF आणि TF असे तुम्ही लिहून काढायचे. P आणि Q चे दोन कॉलम. आणि जेव्हा आपण ऑर घेतो P or Q, तर जर दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल. एक जरी ट्रू असेल तरी आन्सर ट्रू येईल. पण दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येईल आन्सर. ऑर म्हणजे काय, ऑप्शनल आहे. तर एक जरी ट्रू असेल तरी आन्सर ट्रू येते, असं लक्षात ठेवायचं. आणि दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स येते. म्हणून मी काय करतो, इथं सर्कल करून ठेवतो. दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येते, नाहीतर फॉल्स येईल अँड मध्ये. आणि ऑर मध्ये दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स येते, नाहीतर उरलेले सर्व ट्रू येतील. यांना मी सर्कल करून ठेवले म्हणजे तुम्ही लक्षात ठेवू शका. तर हा आहे डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल, ऑरचा ट्रूथ टेबल. ओके. नेक्स्ट, तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता. सो दोन्ही कंजंक्शन आणि डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल बघा. मी एकदम स्टेप बाय स्टेप डिस्कशन घेतलेलं आहे. तर पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलंय स्टेटमेंट बद्दल. पहिला पॉइंट, त्याच्यामध्ये 3 पॉइंट पाहिले आपण. स्टेटमेंटची डेफिनेशन, दुसरा पॉइंट पहिला ट्रूथ व्हॅल्यू, तिसरा पॉइंट पहिला ओपन सेंटेन्सची डेफिनेशन. नंतर आज आपण डिस्कस करतोय ह्या 3 डेफिनेशन आज परत बघितल्या. सिंपल स्टेटमेंट म्हणजे साधे विधान, ज्याला आपण फर्दर डिवाइड करू शकत नाही. कंपाऊंड स्टेटमेंटला डिवाइड करू शकतो 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट मध्ये. आणि कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये जे सिंपल स्टेटमेंट आहे ते जोडलेले असतात. कशाने? लॉजिकल कनेक्टिव्हजनी. तो जो जोडणारा शब्द जो असतो त्याला आपण म्हणतो
लॉजिकल कनेक्टिव्ह. तर हे 5 टाईपचे लॉजिकल कनेक्टिव्ह आपण डिस्कस करणार आहे. तर त्यापैकी पहिले 2 आपण डिस्कस केलेत. पहिला होता कंजंक्शन अँड, असा सिम्बॉल आहे उलटा V, त्याला आपण P अँड Q असं लिहू शकतो, सिम्बॉलिकली P अँड Q. आणि ट्रुथ टेबल मध्ये तुम्हाला सांगितलंय दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येते, नाहीतर उरलेले सर्व फॉल्स. डिसजंक्शन म्हणजे ऑर हा V या सिम्बॉलने दाखवलेला असतो, P और Q. ऑर म्हणजे ऑप्शनल, एक जरी ट्रू असेल तरी आन्सर याचं ट्रू येते, दोन्ही फॉल्स असतील तर आन्सर फॉल्स येते. ठीक आहे, हा जरा डिसजंक्शनचा टेबल, ऑरचा टेबल. समजलं का सर्वांना? काही डाऊट आहे? समजलं सर. ओके. नेक्स्ट नंबर 3. नंबर 3 कंडिशनल और इम्प्लिकेशन. याला आपण इफ देन पण म्हणतो. सो कंडिशनल स्टेटमेंट, त्याला आपण म्हणतो इम्प्लिकेशन. याला आपण डिनोट करतो इफ देन नी, आणि त्याचा सिम्बॉल असतो सिंगल एरो. ठीक आहे. तर 2 स्टेटमेंट असतील P आणि Q. तर असं लिहितो आपण इफ P देन Q. तर अशा पद्धतीने ते वाक्य रचना होईल त्याची, इफ P देन Q. त्याला सिम्बॉलिकली आपण असं डिनोट करतो P सिंगल इम्प्लिकेशन Q. आणि याचा आपण आता बघू ट्रुथ टेबल. याचा ट्रुथ टेबल पण सिंपल आहे. परत एकदा जसं मी तुम्हाला सांगितले, P सिंगल इम्प्लिकेशन Q च्या आधी हे जे 2 कॉलम असतात P आणि Q चे, तर याच्यामध्ये आपण लिहायचं P च्या कॉलम मध्ये TTFF आणि इथं लिहायचं TFTF. का बरं असं लिहितोय TTFF आणि TFTF? कारण की याच्यामध्ये सर्व प्रकारचे कॉम्बिनेशन कव्हर होत आहेत. कोणते कोणते कॉम्बिनेशन म्हटले मी? तर पहिल्या कॉम्बिनेशन मध्ये आपण दोघांनाही ट्रू घेतलंय, दुसऱ्यामध्ये TF पहिला ट्रू दुसरा फॉल्स, तिसऱ्यामध्ये पहिला फॉल्स दुसरा ट्रू, आणि चौथ्यामध्ये दोन्ही फॉल्स, अशा पद्धतीने. ओके. तर हे 4 कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये कव्हर होतात. नंतर सिंगल इम्प्लिकेशन जेव्हा आपण घेतो तेव्हा TF चा F येतो, TF चा F येतो. पहिला ट्रू असेल आणि दुसरा फॉल्स असेल तर तो F येतो त्याचा आन्सर, आणि उरलेल्या सर्व केस मध्ये ट्रू येतो. हे लक्षात ठेवायचं. ओके. इथं P ला आणखी नाव दिलंय अँटीसिडंट. अँटीसिडंट आणि Q ला म्हटलं जाते कॉन्सिक्वन्स. P म्हणजे इफ च्या नंतरचं जे काही स्टेटमेंट आहे त्याला म्हणायचं अँटीसिडंट, आणि देन च्या नंतरचं जे स्टेटमेंट आहे Q त्याला म्हणायचं कॉन्सिक्वन्स. आणि इथं एक लक्षात ठेवायचं की TF असेल तर F येतो, बाकी सर्व केस मध्ये ट्रू येतो, ट्रूथ व्हॅल्यू जी आहे TF ची F. कॉन्सिक्वन्स जर का फॉल्स असेल तरच आन्सर फॉल्स येते, म्हणजे दुसरा जो Q स्टेटमेंट आहे तो फॉल्स असेल आणि पहिला ट्रू असेल तरच TF चा F येतो, एवढं लक्षात ठेवा. बाकी सर्व केस मध्ये ट्रू येतो. ओके. नंतर चौथं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे बाय कंडिशनल. त्याला आपण म्हणतो डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन, आणि त्याला आपण डिनोट करतो इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ याने, आणि डबल एरोनी त्याला डिनोट करतो आपण. याच्यामध्ये P इफ अँड ओनली इफ Q असे स्टेटमेंट असतात. P हे सिंपल स्टेटमेंट असेल, Q हे सिंपल स्टेटमेंट असेल, आणि त्यांच्यामध्ये जोडणारा जो शब्द आहे तो असेल इफ अँड ओनली इफ. ओके. सो याला आपण डिनोट करतो डबल एरोनी P डबल इम्प्लिकेशन Q. आणि याचा ट्रुथ टेबल बघा. याचा ट्रुथ टेबल पण लक्षात ठेवायला अगदी सिंपल आहे. परत आपले 2 कॉलम TTFF आणि Q चा कॉलम TFTF, आणि P डबल इम्प्लिकेशन Q चा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला आन्सर बघा कसं भेटते. बस सिंपल असं लक्षात ठेवायचं आहे की जर दोन्ही इनपुट सारखे असतील, TT आणि FF असे दोन्ही इनपुट सारखे असतील तर आन्सर लिहायचं ट्रू.
आणि दोन इनपुट जर वेगवेगळे असतील, एक टी आहे आणि एक एफ आहे, तर आन्सर येते फॉल्स. एक एफ आहे आणि एक टी आहे, तर आन्सर येईल फॉल्स. दोन्ही सारखे असतील, टी टी असेल तर आन्सर ट्रू, किंवा दोन्ही एफ एफ असतील तरी आन्सर ट्रू. दोन्ही सेम इनपुट असतील, तर वेगवेगळे इनपुट असतील तर आन्सर येईल फॉल्स. हे आहे डबल इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल. ओके, तर हे जे चार आपण पाहिलेत. आता कधी कधी कंडिशनल स्टेटमेंट मध्ये हे जे ॲरो आहे, इफ देन जे आहे, इफ देन बऱ्याच वेळी वापरलं जात नाही. इफ देनच्या ऐवजी हे शब्द पण वापरले जातात. सिंगल इम्प्लिकेशन जे आपण डिस्कस केलंय तिसऱ्या नंबरचं, तर त्याची आपण एक लिस्ट बनवून ठेवू आणि हे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. तर स्टेटमेंट पी आणि स्टेटमेंट क्यू यांच्यामध्ये वापरताना आपण काय म्हटलं, इफ पी देन क्यू असं वापरलंय. हे तर रेग्युलर आहे, पण याच्याऐवजी बाकीचे शब्द जर वापरले, जसं पी इज सफिशियंट फॉर क्यू, तर याचा पण अर्थ हाच होतो, पी इज सफिशियंट फॉर क्यू. हे लक्षात ठेवायचे आहेत. या सर्वांचा अर्थ पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू हाच होतो. ओके, हे सर्वांचा अर्थ, फक्त शब्द वेगवेगळे वापरले गेले. थर्ड वन इज क्यू इज नेसेसरी. क्यू इज नेसेसरी फॉर पी. फोर्थ इज पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू. हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. या सर्वांचा अर्थ होतो एकच, पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. ओके, क्यू फॉलोज फ्रॉम पी. आणि सिक्स्थ वन आहे पी ओनली इफ क्यू. म्हणजे इफ देन हे स्टँडर्ड आहे, पण इफ देनच्या ऐवजी कधी कधी हे शब्द वापरले जातात. लॉजिकल कनेक्टिव्ह जोडणारे जे शब्द आहेत, इज सफिशियंट फॉर, इज नेसेसरी फॉर, इम्प्लाइज, फॉलोज फ्रॉम, ओनली इफ, हे शब्द पण वापरले जाऊ शकतात. तसंच बाय कंडिशनल मध्ये पण डबल इम्प्लिकेशन मध्ये पण जे शब्द आहेत इथं बाय कंडिशनल किंवा इफ अँड ओनली इफ वापरला जातो, किंवा त्याच्याऐवजी बाकीचे शब्द पण वापरले जाऊ शकतात. ते शब्द मी इथं लिस्ट करून देतोय. पी इफ अँड ओनली इफ क्यू हा स्टँडर्ड आहे पी डबल इम्प्लिकेशन क्यू मध्ये. नंतर दुसरा, याला शॉर्ट मध्ये आपण आय डबल एफ पण लिहू शकतो. इफ अँड ओनली इफ ला शॉर्ट मध्ये आय डबल एफ, इफ अँड ओनली इफ याला वाचायचं. ओके, नंतर पी इज, याला दोघांचाही जेव्हा आपण कंबाईन करतो, डबल इम्प्लिकेशनला आपण कधी कधी शब्दामध्ये असंही दिलेलं असते, इफ पी देन क्यू अँड इफ क्यू देन पी. असं जर वापरलं तर इथं सिंगल इम्प्लिकेशन पी आहे, पी क्यू, आणि इथं क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी आहे आणि मध्ये अँड आहे. तर याचा अर्थ होतो की इथं डबल इम्प्लिकेशन वापरलेलं आहे. ओके, दोन सिंगल इम्प्लिकेशनच्या मध्ये अँड असेल तर याचा अर्थ तो डबल इम्प्लिकेशन आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि अशाच पद्धतीनं आपण इथं प्रत्येक ठिकाणी वापरू शकतो. समजा मी असं म्हटलं, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, तर मध्ये अँड जर टाकलं तर परत तेच आहे. इम्प्लाइज म्हणजे सिंगल इम्प्लिकेशन, मध्ये अँड आहे, आणि क्यू इम्प्लाइज पी, तर याचा अर्थ होतो डबल इम्प्लिकेशन. तर इथं आपण प्रत्येक ठिकाणी असं लिहू शकतो, पी इज सफिशियंट फॉर क्यू अँड क्यू इज सफिशियंट फॉर पी. अशा पद्धतीने आपण हे सर्व जोडू शकतो, मध्ये अँड टाकून. सिंगल इम्प्लिकेशन, दोन सिंगल इम्प्लिकेशनच्या मध्ये जर आपण अँड लिहिला तर तो डबल इम्प्लिकेशन मध्ये कन्वर्ट होतो. ओके, जसं मी इथं पी इन सिंगल इम्प्लिकेशन क्यू अँड क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी यांच्यामध्ये अँड घेतला तर त्याचा डबल इम्प्लिकेशन होत असतो. हे लक्षात ठेवा. हे झाले चार लॉजिकल कनेक्टिव्ह. आपण लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय, वाक्यांना जोडणारे शब्द बघत आहे. अँड, त्याचा ट्रूथ टेबल पाहिला. ऑर, डिसजंक्शन हा दुसरा, त्याचा ट्रूथ टेबल पाहिलाय. तिसरा होता कंडिशनल किंवा सिंगल इम्प्लिकेशन, इफ देन.
चौथा होता बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन, त्याचा ट्रूथ टेबल पाहिला. आणि सर्वात शेवटचा आहे निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. पाचवं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे निगेशन, त्याला म्हणतात निगेशन, निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. निगेशनला आपण नॉट नी दाखवतो आणि त्याचा सिम्बॉल आहे असा झोपलेला यस, हा झोपलेला यस. ओके. एकदम सिंपल आहे. एखादं स्टेटमेंट पी दिलं असेल तर त्याच्या आधी असा निगेशनचा सिम्बॉल, त्याच्या आधी आपण नॉट वापरू शकतो, नॉट हा शब्द वापरू शकतो, नॉट पी, किंवा सिम्बॉल मध्ये निगेशन पी, नॉट पी. याला आपण वाचताना नॉट पी वाचू शकतो किंवा निगेशन पी असं वाचू शकतो. जनरली वाचताना असं वाचायचं निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी. याचा ट्रूथ टेबल बघा, अगदी सिंपल आहे. एकच इनपुट आहे याच्यामध्ये पी, तर एकतर तो ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. आणि निगेशन पी जो आहे त्याच्या उलटा आहे, नॉट म्हणजे त्याचा उलटा, ट्रू असेल तर त्याचा आन्सर फॉल्स, फॉल्स असेल तर त्याचा आन्सर येते ट्रू. तर पी जर ट्रू असेल तर निगेशन पी फॉल्स येतो, आणि पी जर फॉल्स असेल तर निगेशन पी ट्रू येतो. हा झाला त्याचा ट्रूथ टेबल. ओके, तर हा ट्रूथ टेबल आपण डिस्कस केलाय. इथं नोट म्हणून लिहू शकतो आपण, निगेशन ऑफ निगेशन इज स्टेटमेंट इटसेल्फ. समजा आपण आपल्याला पी चं ऑलरेडी निगेशन दिलंय, त्याचं परत निगेशन घेतलं तर आपल्याला पीच भेटेल आन्सर. ओके, तर हे लक्षात ठेवा. तर आज आपण हे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह पाहिले, यांचं डिस्कशन घेतलंय आणि त्यांचे ट्रूथ टेबल डिस्कस केलेत. ठीक आहे, तर हे आजचं होमवर्क आहे. फक्त हे जे 5 ट्रूथ टेबल आपण डिस्कस केलेत, हे 5ही ट्रूथ टेबल लिहून काढा आणि लक्षात ठेवा. उद्या आपण यांच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ओके, याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा ज्यांनी लिहिलं नसेल त्यांनी. सर 1 मिनिट Slide. पाचव्यात लिहू द्या. दुसरी स्लाइड.